नमस्कार. डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. सुकिवली जिल्हा परिषद गटातील वस्तीच्या एसटी गाड्या बंद होणार नाहीत. तालुका प्रमुख सचिन ढाडवे यांची ग्वाही. खेडमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मार्गदर्शन बैठक. अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळली. वाहतुकीस धोका. वाहन चालकांना सावधगिरीचे आवाहन. रत्नागिरी किनारपट्टीवर मत्स्य विभागाकडून 3 नंबरचा बावटा. खोल समुद्रात न जाण्याचे मच्छीमारांना आवाहन. रत्नागिरीमध्ये विकसित भारत जी राम जी योजनेचा शुभारंभ. ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणीचं आवाहन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी पात्र. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुकिवली जिल्हा परिषद गटातील वस्तीच्या एसटी गाड्या कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ दिल्या जाणार नाहीत अशी ठाम भूमिका शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन ढाडवे यांनी घेतली. वडगाव खुर्द येथे खेड वडगाव एसटीच्या वस्तीच्या गाडीवरील चालक आणि वाहक यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी चालक वाहकांशी संवाद साधून त्यांच्या निवासस्थानी आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या हितासाठी शिवसेना कायम त्यांच्या पाठीशी उभी राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. या पाहणी दौऱ्यात विभाग प्रमुख महिपत घोलप, संपर्क प्रमुख महेशराव मोरे, विभागीय सचिव दिलीप साबळे, शाखा प्रमुख महादेव मोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 2 जुलै रोजी खेड येथील वैश्य हनुमान मंदिर येथे अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने हॉटेल आणि अन्न पदार्थ उत्पादन आणि विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संकेत कोणेरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीत अन्न आणि औषध प्रशासनाच्या सुधारित नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक अन्न व्यावसायिकाकडे वैध अन्न सुरक्षा परवाना असणं बंधनकारक असून तो ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी आस्थापनाच्या दर्शनी भागात लावणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा नियमित तपासणी अहवाल, सर्व कर्मचाऱ्यांची अद्ययावत वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, पेस्ट कंट्रोलचा वैध अहवाल, स्वच्छतेची नोंद तसेच आवश्यक कागदपत्रे आस्थापनात उपलब्ध ठेवणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. हॉटेलमधील स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न पदार्थांची योग्य साठवणूक, ग्राहकांसाठी नियमानुसार मेन्यू कार्ड तयार करणं तसेच आवश्यक सूचना फलक लावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. वापरलेले किंवा काळे पडलेले खाद्यतेल पुन्हा वापरू नये आणि त्याबाबत शासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं देखील सांगण्यात आलं. तसेच खाद्यपदार्थ वर्तमानपत्र किंवा छापील कागदात बांधून अथवा पॅक करून देणं नियमबाह्य असून असं आढळल्यास संबंधित व्यावसायिकावर कठोर कारवाई होऊ शकते अशी स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आली. हॉटेल किंवा उपाहारगृहात पनीरचा वापर करत असल्यास अधिकृत पुरवठादाराकडून खरेदी केलेल्या पनीरचं पक्कं बिल जतन करून ठेवणं विशेष आवश्यक असल्याचं देखील सांगण्यात आलं. या बैठकीला व्यापारी संघटना जिल्हा अध्यक्ष विपिनदादा पाटणे, खेड व्यापारी संघटना अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला, सेक्रेटरी अजयबाई धारिया, सचिन जी करवा, कुंदनजी सातपुते, मल्लेश पेठे यांच्यासह हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसला आहे. महामार्गावरील निवळी घाट परिसरात संरक्षण भिंतीलगतची दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर माती आणि दगडांचा मोठा ढिगारा साठलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला असून
वाहन चालकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सततच्या पावसामुळे घाट परिसरातील माती सैल झाल्याने ही दरड कोसळल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर आलं आहे. दरडीचा बहुतांश भाग रस्त्यावर आल्याने वाहनांच्या ये जा करण्यास अडथळा निर्माण झाला असून मोठमोठे दगड सुद्धा रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून रस्त्यावर पडलेली माती आणि दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा किनारपट्टीवर समुद्रात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाने मच्छीमारांसाठी इशाऱ्याचा 3 नंबरचा बावटा फडकवला आहे. पुढील 4 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून खोल समुद्रात जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्राची शक्यता हवामान विभागानं व्यक्तवली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन मत्स्य विभाग आणि हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन व्हीबीची रामजी सेफ योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयानं ही योजना प्रभावीपणे राबवावी असं आवाहन केलं. तर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी गावागावात मेळावे आणि जनजागृती कार्यक्रम घेऊन योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवून नागरिकांचं जीवनमान उंचावण्याचा शासनाचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. योजना प्रभावीपणे राबवणं आणि त्याची खरी परिणामकारकता दिसायची असेल तर त्यासाठी आपण सर्व म्हणजे अधिकारी, कर्मचारी, शासकीय, त्याच्यानंतर NGO आणि पदाधिकारी या सगळ्यांनी हातात हात घालून चालणं गरजेचं आहे. आणि आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर निश्चितच विकसित भारताचं स्वप्न जे आहे, जे उद्देश आहे या योजनेचा, की ग्रामीण भारताचा विकास 2047 मधला जो बघितलेला आहे भविष्यातला, त्याचा वेध घेणं नक्की शक्य होईल असं मला वाटतं. आज एक शपथ घेऊया किंवा संकल्प सोडूया की ही आपण चांगल्या पद्धतीने राबवू. आतापर्यंत जशी राबवत होतो तशीच, पण ही तळागाळापर्यंत पोहोचेल आणि खऱ्या लाभार्थीला याचा लाभ मिळेल यासाठी आपण कटिबद्ध राहू. रत्नागिरी जिल्ह्यातील 546 शेतकरी सभासद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले. यापैकी 518 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांनी आपला ॲग्रीस्टॅग फार्मर ID काढून संबंधित बँक शाखा किंवा सोसायटीकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि पात्र लाभार्थ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. मी साहेबराव पाटील, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी. माननीय महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषणा केलेली आहे. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी सभासद पात्र ठरले आहेत. 518 सभासदांचे अपलोडिंगचे काम पूर्ण झाल्याने 28 सभासदांचे अपलोडिंगचे काम काही तांत्रिक कारणामुळे राहिलेले आहे. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण ॲग्रीस्टॅग फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्यावेत व ते आपले संस्थेचे, विकास संस्थेचे सचिव, मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी यांच्याकडे जमा करावेत. समाजाचं आरोग्य सुरक्षित ठेवणारे डॉक्टर्स आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेला गती देणारे चार्टर्ड अकाउंटंट
यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट डे साजरा करण्यात आला. या निमित्तानं खेडमधील प्रतिष्ठित आणि सन्माननीय डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंट यांना खेडच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपसंघटक सुप्रियाताई पवार, शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते आणि शहर संघटिका नेहा दळी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य श्री संग्राम कदम, बांधकाम सभापती सुनील दरेकर, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेवक स्वप्नील सेतवडेकर, नगरसेविका संजना कुडाळकर, उपशहर प्रमुख तुषार साप्ते, युवासेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, माजी नगरसेविका संपदा गुजराथी, तसेच रश्मी निकेतन पाटणे, सरफराज पांगारकर आणि श्रेया जोशी यांनीही सर्व डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट्स यांना त्यांच्या अविरत आणि निष्ठावंत सेवेबद्दल धन्यवाद देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने समाजाच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी दिवस रात्र अविरत सेवा देणारे, संकटाच्या प्रत्येक क्षणी आपल्या ज्ञान समर्पण आणि सेवाभावाने रुग्णांना नवजीवन देणारे खेड शहरातील सन्माननीय डॉक्टरांचा भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. स्माईल स्पेस मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे डॉक्टर वेद मिलिंद तलाठी, डॉक्टर वीरेंद्र चिखले, डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य श्री अजय शेठ बिरवटकर, रोहन बिचारे, महेंद्र शिरगावकर, परेश चिखले, रिद्धी अविनाश गळवी, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांचं योगदान अमूल्य आहे. याच कृतज्ञता भावनेतून राष्ट्रीय डॉक्टर्स डेचं औचित्य साधून खेडमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा देणाऱ्या सन्माननीय डॉक्टरांना शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, शहर संघटिका नेहा दळवी, युवासेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर यांच्यासह प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाचं कौतुक केले. भरणे जोगडे मल्टीपर्पज हॉल येथे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी नूतन अध्यक्ष लायन अविनाश अनिता अनंत दळवी, सचिव लायन उत्तम कांबळे, खजिनदार लायन संदीप मोरे आणि नूतन कार्यकारिणी मंडळाचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. या निमित्तानं खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अजयजी बिरवटकर, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा नेते ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर आणि विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांनी उपस्थित राहून मान्यवर मंडळी आणि अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीमभाई सही बोले, इन्स्टॉलिंग ऑफिसर MJF लायन पराग पानवलकर, डिस्ट्रिक्ट चेअरमन ऍक्टिव्हिटी कॉन्टेस्ट MJF लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले, माजी प्रांतपाल, मल्टिपल कौन्सिल सेक्रेटरी ट्रेझरर लायन निलेश हेदुकर, झोन चेअरमन, माननीय श्री तुषार चव्हाण, चेअरमन नॅशनल हेअर अँड ब्युटी अकॅडमी मुंबई, तसेच ओम जाधव, महेंद्र शिरगावकर, रोहन विचारे, माणिक लोहार, परेश चिखले, कार्यक्रम प्रमुख सुरेश चिकणे, मिलिंद तलाठी, डॉक्टर वेद तलाठी, ज्ञानेश्वर मुरकट, स्वप्नील नरळकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, सर्व लायन्सचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील वेरळ शाखा पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्टर रियाज खलील तडवी यांना टॉप अचिव्हमेंट इन नॅशनल वेलफेअर या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उत्तर रत्नागिरीसाठी नव्यानं सुरू झालेल्या चिपळूण डाक विभागाच्या लोकार्पण सोहळ्यात गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पांडुरंग पाटील यांच्या हस्ते त्यांना पदक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलं.
रियाज तडवी यांच्या या यशामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. प्रमोदजी कदम, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दापोली यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रमोदजी कदम यांना भविष्यातील वाटचालीसाठी दापोली शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य श्री किशोरभाई देसाई, दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशांक घाग, जारगाव शिवसेना उपशाखा प्रमुख योगेश साटम, संदीप देसाई, संजय चव्हाण तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी, दीप वाहिनी.